विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाच्या नावलौकिक जगभरात वाढविला आहे। त्यांनी घडवलेली शिल्पे इतिहासाचे साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला। श्री सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। त्यावेळी ते बोलत होते। नोएडा येथील श्री सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, महावितरणाचे व्यवस्थापक संचालक लोकेश चंद्रा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर बिमला, सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक विभीषण चौरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते। शिल्पकला क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मान चिन्ह, मानपत्र व 25 लाख रुपये असा पुरस्कार देण्यात आला आहे।